धुळे महायुती उमेदवार अनुप अग्रवाल यांनी ऐतिहासिक विजयानंतर मीडियामार्फत जनतेला दिले वचन की मी धुळे शहराचा आमदार म्हणून कधीच मिरवणार नाही, तर या जनतेचा सालदार म्हणूनच राहील। आज धुळे शहरात ऐतिहासिक असा निकाल लागलेला आहे। महायुतीचा उमेदवार म्हणून, भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून धुळेकर नागरिकांनी प्रचंड प्रेम या ठिकाणी महायुतीला दिलेला आहे आणि लाडकी बहीण योजना असेल, विकासाचे कामं असतील, त्या माध्यमातून जनतेने तो कौल दिलेला आहे। मी जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो। आमचे सर्व नेते, महायुतीचे सर्व नेते, आमचे स्थानिक डॉक्टर सुभाषजी भामरे असतील, अमरीश भाई असतील, गिरीश भाऊ असतील, आमचे पालकमंत्री जयकुमार भाऊ असतील, राजवर्धन कदम-मांडे असतील, जिल्हा अध्यक्ष असतील, सर्व माजी महापौर, सर्वच कार्यकर्त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। आणि मी या शहरातील सर्व नागरिकांचा, हिंदू नागरिकांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि विशेषतः माझ्या लाडक्या बहिणींचं हृदयाने त्यांचा आभार व्यक्त करतो। आणि आज तुमच्या माध्यमातून एक वचन देतो धुळेकरांना, जे मी कायम देत आलेलो आहे, का मी या शहरात आमदार म्हणून कधीच मिरवणार नाही। मी या जनतेचा सालदार म्हणूनच या ठिकाणी राहील आणि त्यांचे कामं करेल। जय श्री